नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात गेली 2 ते 3 दशके काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन ठेकेदाराविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। वेतन, पीएफ आणि इतर कायदेशीर सुविधांसह जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर कायम ठेवण्याची मागणी करत महिलांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन छेडले आहे। पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात गेल्या 20 ते 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुमारे 70 ते 80 महिला सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन ठेकेदार नियुक्त झाल्यानंतर आपल्या विधी मागण्यांसाठी विद्यापीठ परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे विद्यापीठात सेवा बजावली असून आता त्यांना 12,000 रुपये मासिक वेतन, 2,000 रुपये पीएफ तसेच सर्व कायदेशीर सुविधा मिळाव्यात। यासोबतच कोणत्याही जुन्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात येऊ नयेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले आहे की त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण या नोकरीवरच अवलंबून आहे, त्यामुळे रोजगार गमावण्याची भीती त्यांना सतावत आहे। नवीन ठेकेदाराने सर्व मागण्या मान्य करून जुन्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही महिलांनी दिला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर, माझं एकच म्हणणं आहे, आम्ही सर्व मजूर लोक आहो, आम्हाला फक्त पेमेंटचीच गरज आहे। कारण आज 200 रुपये किलो तेल झालं तर 5 आणि 6,000 रुपये आम्हाला काय परवडते? 2,000 रुपये ऑटोनी जायला लागते। ह्या गरीब मजुरी आहे, 3-3, 4-4 मुलं त्यांना पाळावं लागते आणि 5 आणि 6,000 रुपयात काय होणार आहे सर? तर अनासर साहेबांचं असं म्हणणं आहे की जो ठेकेदार आला आहे त्यांच्यासोबत तुम्ही बोला आणि त्यांना मागणी करा, कारण जे साहेब करू शकतात ते ठेकेदार नाही करू शकत। माझं नाव पुष्पा तेलगोटे, मी संत गाडगे विद्यापीठ मध्ये गेल्या 16 वर्षापासून काम करत आहे। आज नवीन ठेकेदाराला नवीन कॉन्ट्रॅक्ट बदलला आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला 12,000 रुपये पगार द्यावे आणि 2,000 रुपये पीएफ कटावा आणि कोणतीच बाई आमची बंद नाही झाली पाहिजे। आम्ही आता थोडा 5 मिनिटं अगोदर असणारे सरांना भेटायला गेलो। असणारे सरांचं म्हणणं असं आहे की नवीन कॉन्ट्रॅक्टदार जो येईल तो त्यांच्या मजूर आणू शकते आणि जुना मजूर बंद करू शकते। आम्ही याच्यात काहीच बोलू शकत नाही, याच्याबद्दल तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारासोबत बोलू शकता। तो ठेकेदार पण तुम्ही पण असे असणाऱ्या सरांचे म्हणणे आहेत। समजा तुम्हाला घेतून कामा पुढे काय आम्ही आंदोलन करू इथे सर। 60-70 बाया आहो, आम्ही साफसफाईचं काम करत आहे आणि आजची 1 ऑगस्ट आहे तर कॉन्ट्रॅक्ट बदललेला आहे। कॉन्ट्रॅक्टदारांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला पगार बिलकुल वाढून देणार नाही आणि ज्या पगारामध्ये आहेत तुम्ही त्याच्यात तुम्ही काम करू शकता, पण तो काही आमची गोष्ट घेत नाही। त्यामुळे आम्ही असणारे सरांना एक निवेदन दिलेलं आहे। असणाऱ्या सरांनी पण आम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोलले की बा तुम्हाला तेवढ्यातच करावं लागेल, असं तसं काहीतरी बोलले ते। आणि बस आता आम्हाला काय, आमचा अधिकार आहे, हा हक आहे आमचा की आम्ही मजुरी आम्हाला वाढून द्यायला पाहिजे। म्हणून काय होऊन राहिलं एवढ्याशा पैशात? काहीच होत नाही। म्हणून आमचं जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत आमचं हे होत नाही। आज नवीन ठिकाणी ठेका दिला आहे, विद्यापीठ मध्ये काम केलं नाही? नाही, आज आम्ही काम नाही केलं, कारण की तो आमच्या याच्यात काही बसलेला नाही आहे। पहिल्या दिवशी विद्यापीठ मध्ये गोंधळ आहे, साफसफाई नाही, काही नाही। आम्ही त्यांच्याशी बोललो सकाळी की आम्हाला एवढा पगार द्या तुम्ही, पण ते आमच्या याच्यात काही बसलेले नाही आहे आणि आम्ही कसं काय आम्ही थोड्याशा पैशात काम करणार आहोत। संपूर्ण विद्यापीठ मध्ये आज घाणीचे साम्राज्य दिसून येत। हो, कोणामुळे होऊ शकते? हे आता कॉन्ट्रॅक्टदार नाही आहे आणि त्यांना हे नाही केलं आणि स्वच्छता अभियान तर आमच्याच इकडे आम्हालाच करावं लागते। गेली अनेक वर्ष सेवा देणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विद्यापीठ प्रशासन आणि नवीन ठेकेदार काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।